महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे गायक सोनू निगमचे नाव सध्या चर्चेत आहे। निलेश राणे यांनी बाळासाहेबांनी गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप केला आहे। नुकतंच एका कार्यक्रमात सोनू निगमला यासंबंधी विचारण्यात आलं। यावेळी सोनू निगमने चेहऱ्यावर आगळेवेगळे भाव आणत पत्रकाराकडे पाहिलं। प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकाराने सोनू निगमला निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं। यावर सोनू निगमने काही उत्तर दिले नाही, मात्र चेहरा वेडावाकडा करत पत्रकाराकडे पाहिलं आणि एक स्मितहास्य दिलं। सोनू निगमने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नेमकं त्याचं उत्तर हो होतं की नाही हे समजू शकलं नाही। साइलेंट वरना मैं वायलेंट हो जाऊंगा। सोनू सर कल निलेश राणे ने एक पीसी की थी, उसमें कहा गया था कि बालासाहेब ठाकरे ने आपको जान से मारने की कोशिश की गई थी जब बालासाहेब ठाकरे थे। वी आर नॉट टेकिंग दोस क्वेश्चंस, सॉरी, ये न्यूज़ फैक्ट है। वी आर नॉट टेकिंग दोस क्वेश्चंस, सॉरी। सर क्या कहना चाहिए? किस सच्चाई है सर? डन, ओके, थैंक यू। काय म्हणाले आहेत निलेश राणे? सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं, असे अनेकदा प्रयत्नही झाले। हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा। आज बाळासाहेब नाही तर ते खरं सांगतीलही। सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नातं काय हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे। बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कोणाकोणाचे मृत्यू झाले हे सर्व सांगेन। आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे। एका मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत। स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा प्राईम न्यूज मराठी।